हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आता मी ते स्वयंपाक करत आहे आणि त्रिशाचे पप्पा आणि अंशू गेलेले आहेत पाणी घ्यायला बाहेर। तर मी आज तुमच्यासोबत ही ढेमशाच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे। तर हे ढेमशे आहेत आणि ही एक हिरवी मिरची घेतलेली आहे मी आणि त्या भाजीमध्ये मी ही चवळी घालणार आहे। तर चला मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर आज मी बनवणार आहे ढेमशाची भाजी। त्याला हिंदीमध्ये दिलपसंद असं म्हणतात। तर खूप छान लागते ही भाजी आणि याच्यामध्ये मी सगळ्यात आधी पातेल्यामध्ये तेल टाकणार आहे, नंतर हिरवी मिरची आणि जिरं मोहरी आणि चवळी घेतली। मी इथे चवळीला वाफवून घेतली आहे आधी कुकरमध्ये, कारण आहे ना लवकर शिजत नाही मग भाजीमध्ये चवळी, त्याच्यामुळे। तर याच्यामध्ये मी जिरं मोहरी आणि ढेमशे टाकून वाफवून घेणार आहे छान। तर तुम्हाला माझे कसे व्लॉग आवडतात सांगा मला कमेंट करून। तर इथं मी लसूण पण टाकला आहे। तर रेसिपी टाकूच की त्रिशाचा आणि आमचा डेली रुटीन टाकू सांगा मला तसं कमेंट करून। तुम्हाला माझे रेसिपीचे व्हिडिओ आवडतील का, रेग्युलर डेली व्लॉग्स आवडतील सांगा तसं। मी तुमच्या कमेंट्सची वाट बघते आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुम्ही पाहून घेतात पण सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट नाही करत। तर प्लीज मग मला कसं काय समजेल की कोण कोण माझे व्लॉग्स पाहतात असं। भाजी शिजायला टाकून दिलेली आहे आणि आता मी ना सकाळी लवकर कणिक भिजली होती, तर पहिलेच भिजवून ठेवली होती, कारण आहे ना मग छान नरम पोळ्या येतात त्याच्यामुळे। तर भाजी आता मी शिजवायला ठेवलेली आहे आणि इथे ना मी वड्या बनवल्या होत्या, हे पहा। तर हे चण्याची डाळ मी भिजत घातली होती 2 तास, त्याच्यानंतर मिक्सरला फिरून घ्यायचं आपल्याला। नंतर मग त्या पेस्टमध्ये पालक टाकायची, मग थोडंसं तीळ तिखट हळद टाकून मिश्रण बनवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग इडलीच्या याच्यामध्ये खमणच्या प्लेटमध्ये हे छान पसरवून घ्यायचं। मग अशा वड्या वाफवून घ्यायच्या। वाफवून झाल्यावर मग तळून खायच्या। आपण आहे ना हे 2-3 दिवस पण फ्रीजमध्ये ठेवलं तरी खराब होत नाही आणि जेव्हा आपल्याला खायच्या असतील तेव्हा आपण तळून खाऊ शकतो। तर ह्या अशा वड्या तयार आहेत आणि याला मी आता जेवणाची वेळ झाल्यावर याला मी आता तळणार आहे। तर इथं त्रिशूचा भात करून ठेवला आहे आणि आता फक्त पोळ्या करायच्या